नमस्कार मित्रांनो, मी ओमकार ऍक्शन रिएक्शन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. टीआरपीची गणितं बघता भाऊंना बसलाय धक्का आणि बिग बॉस मराठी सीझन 6 हा 70 दिवसांचा बघता. होय मित्रांनो, पूर्णपणे जे काही आकर्षण जे आहे ते बिग बॉसचं कमी झालेलं दिसतं या आठवड्याभरामध्ये. कारण मागच्या वेळची जी चर्चा तुम्ही बघितली असेल किंवा त्याच्या आधीच्या सीझनची सुद्धा जी चर्चा असेल त्याप्रमाणे या सीझनमध्ये चर्चा दिसत नाहीये. कारण एकंदरीत बघता सीझन खूप लेट आलेला आहे आणि त्यानंतर आल्याच पहिले 2 दिवस जे आहे ना ते गरिबीचं कार्ड, तेच इमोशनल सीन्स वगैरे जे आहेत ते दाखवण्यात आले. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल की टीआरपी हा 100% पडलेला आहे, त्यामुळे पुढचे 2 दिवस ही गरीब कार्ड किंवा हे दाखवण्यात आलेलं नाहीये. आणि नक्कीच स्पर्धक घेताना कुठंतरी चूक झालेली आहे, काहीतरी गणित चुकलेलं आहे. अगदी मागच्या सीझनची कॉपी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. आणि या सीझन मध्ये म्हणजे दिसत आहे की 2 ग्रुप दिसत आहेत. एक जे आहे ते वेल एस्टॅब्लिश घरातून लोक आलेली आहेत आणि जी काही लोक जी आहेत ती मध्यम वर्गातनं म्हणा किंवा गरीब परिस्थितीतनं स्टेप बाय स्टेप आलेली मुलं दिसत आहेत. यामुळे जो तो आहे ना तो डिफरन्स जो आहे तो खूप जाणवत आहे. म्हणजे आताच्या भाषेत काय म्हणतात, अपब्रिंगिंग वगैरे जे आहे ना स्पर्धकांचं, ते यामध्ये सगळं दिसत आहे. यावर आज स्पर्धकांनी चर्चा सुद्धा केलेली आहे की ही अशी का वागती, तो तसा का वागतो. आणि रितेश देशमुख सुद्धा या ठिकाणी काही वाक्य जे बोललेले आहेत ती खरंच विचार करण्याजोगी आहेत. आणि जी हाईप होती, म्हणजे मी ज्या ठिकाणी राहतो किंवा जी चर्चा असायची, तर ही चर्चा बघता या सीझननं नक्कीच थोडी माती खाल्ली आहे. आणि मी आधी सुद्धा म्हणत होतो, आता सुद्धा म्हणतोय, हा शो 70 दिवसात आटोपशीर घेतील. आणि जरी नाही घेतला तर तो 100 दिवस उगाच चालवायचा म्हणून चालवतील, ताणवायचा म्हणून ताणवतील. क्रेज जी आहे ती 100% कमी झालेली आहे. जो भाऊचा धक्का येणार आहे किंवा काय असं मजेशीर होणार आहे हे प्रोमोज मधून किंवा स्पर्धकांमधले त्या उत्सुकतेमध्ये जे होतं ना ते काहीच दिसलं नाही. म्हणजे कालच्या एपिसोड पर्यंत हा आता उद्या भाऊचा धक्का असणार आहे, आता अवघड आहे राव, आता काय खरं नाही, आता असं आहे, आता काय म्हणतील भाऊ वगैरे, काहीच चर्चा नाही राव याच्यावर. हे दिसतच नाही. तुम्हाला माहित आहे की तन्वी कोलते या ताईंनी मागचा आठवडा गाजवलेला आहे. रितेश भाऊ येतात, पहिलाच भाऊचा धक्का आहे. आणि त्यांनी सुरुवात जी आहे ती आपल्या काळू डॉन पासून केलेली आहे. चहा चहा लागतो या बाळाला वगैरे. मग ते काही डायलॉग त्यांचे विल पॉवर, ते मसल पॉवर, काय जिभेवरचा कंट्रोल सुटलेली लोक, ते स्वतःवरचा कंट्रोल सुटलेली लोक वगैरे, असे त्यांचे जे नेहमीचे डायलॉग आहेत ते त्यांनी मारले आणि या भाऊच्या धक्क्याला सुरुवात केली. रितेश देशमुख यांच्याकडनं खरंच अपेक्षित आहे की खूप बदल घडणं, पण ते हा शो का करतायत किंवा ह्यांच्यापेक्षा दुसरे अभिनेते नाहीत का किंवा अभिनेत्री नाहीत का की जो हा शो होस्ट करू शकतील. कारण बदलच दिसत नाही राव. आजचं थोडं जरी बरं होतं, पण जी क्रेज किंवा जे फेम महेश मांजरेकर यांच्या भोवती फिरतं, सलमान खान यांच्या भोवती फिरतं, काय म्हणतात ऑरा आहे त्यांचा, तो ते रितेश देशमुख यांच्याकडे काहीच दिसत नाही. म्हणजे काहीच नाही. म्हणजे एखाद्यावर चिडायचं आहे तर तुमच्या एक्सप्रेशन्स कशा पाहिजेत, किंवा एखाद्याबरोबर आनंदी बोलायचं तर एक्सप्रेशन कशा पाहिजेत, किंवा आनंदी ते चिडणं हा प्रवास किंवा चिडणं ते आनंदी हा प्रवास जो आहे ना, म्हणजे चेहऱ्यावर दिसणं एक्सप्रेशन, ते काहीच नाही राव. नॉर्मल, खूप कॅज्युअल वाटतं. अगदी पहिल्यांदा सगळेजणचं कौतुक करतात की अगदी सगळेजण आपण बऱ्यापैकी चांगलं केलेलं आहे काम वगैरे. त्याच्यानंतर जे येतात त्या मेन तन्वी कोलते. तुम्हाला तर माहितीये की तन्वी यांनी उगाच प्रत्येक गोष्टीत विनाकारण भांडणं काढलेली आहेत. याला सागर कारंडे यांनी अपोज केलेला आहे, दीपाली सय्यद यांनी अपोज केलेला आहे. सगळ्याच जणांचं असं म्हणणं आहे की भांडणं करणं, विनाकारण वाद करणं याला काही बिग बॉस म्हणतात असं नाही. आपण वेगळ्या पद्धतीने खेळूया, आपण टास्क खेळू. आणि ह्याच बद्दल तन्वी यांना बोललं जातं, तन्वी तू किती बोलते, का बोलते, कशाबद्दल बोलते आणि मग रडते वगैरे असं त्यांनी सांगितलं. तुझा जिभेचा ब्रेक फेल झालेला आहे, उद्धटपणा खूप वाढलेला आहे. यामध्ये तू एक लक्षात घे, तुझ्या भोवतीने जे आहेत सागर कारंडे आहेत, सचिन कुमावत आहे, दीपाली सय्यद आहेत, हे सगळी राकेश बापट आहेत, ही सगळी जी मोठी लोक आहेत तुझ्यापेक्षा 15-20 वर्षानं काम करून आलेले तरी त्यांचे पाय जमिनीवरती आहेत, परंतु तुझा कंट्रोल सुटलेला आहे. तू प्रोफेशन बद्दल सागर कारंडेंच्या बद्दल असं बोललीस, ते चुकीचं होतं. पण ही लोक खरंच निर्लज्ज असतात का काय मला तेच समजत नाही. म्हणजे आताची झेंझीची गँग आहे ना, झेंझीच आहे वाटतं, मला तर वाटतं. तर ती सॉरी सुद्धा म्हणली नाही राव. म्हणजे बाबा ठीक आहे सर, माझं चुकलं असेल तर नक्की सॉरी, मी याच्या पुढे काय असेल तर असं करणार नाही वगैरे. म्हणजे जे मनात नाही यायला लागतं ना ते काहीच नव्हतं तिथं. यामध्ये त्यांनी एक चांगलं सांगितलं की भांडणामध्ये, सगळ्यांच्या भांडणामध्ये तुम्ही मात्र कॉमन होता, ते एक बरोबर आहे. त्यामुळे तंटा क्वीन तन्वी कोलते असं त्यांनी नाव दिलेलं आहे. त्यानंतर तन्वी वर्सेस सागर या भांडणामध्ये पण सांगितलं की तुम्ही कितीच चुकीचं बोलला. यामध्ये सागर पण बोलतात की माझ्याकडनं एक शब्द चुकीचा गेला आणि त्याबद्दल मी माफी मागतो. खूप चांगलं सागर कारंडे. आणि कॉमेडीमुळे जर भांडणं मिटत असतील तर कशाला, चांगली गोष्ट आहे.
आता तन्वी यांचं स्पष्टीकरण असं आहे की काम जिथं लोक करत नाही तिथं मी बोलते आणि मदत करायला गेलो तरी ती लोकांना नको असते. हा तिचा दीपाली सय्यद यांना डायलॉग होता. पण तुला नडलंय काय, बाकीचे 16 जण आहेत ना, बघतायत ना त्यांचं, ते हेच रितेश देशमुख यांचं म्हणणं होतं, बाकीच्यांचं पण तेच म्हणणं आहे. परंतु तिला ते झटपट पटापट जे आहे ते तिला फेम पाहिजे, तिला सगळ्या गोष्टी पाहिजेत. महत्वाचं चांगलं बोलले की मकर संक्रांत असताना तुम्ही सगळेजण भांडणार ही खूप चुकीची गोष्ट आहे. यानंतर गेम कळतच नाही असं म्हणून डायरेक्ट रुचिता जामदार यांना त्यांनी सुनावलं. रुचिता जामदार यांना का सुनावलं तुम्हाला माहित आहे की पॉवर की जी आहे तिचं किती महत्व आहे आणि रुचिता जामदार यांनी एका फालतू गोष्टीसाठी ही गोष्ट दिलेली आहे. आणि खरंच हे चांगलं वाटलं की रितेश देशमुख बोलले यावर की स्वतःला पंजा मारणारी वाघीण आहेस तू, आयुष्यभर स्ट्रगल केले वगैरे, अशा मला पॉवरची गरज आहे, मी असं तसं तू लई आभाळे पडलंस आणि या स्विमिंग टँकच्या पाण्यासाठी तू घालवून टाकलंस. आणि तुला जर एवढा सिरियसनेस होता तर पहिला जो टास्क होता त्याच्यामध्ये सायरन वाजला, सगळेजण तिथं आले, तर तू अर्धा तास मेकअप करत बसलेली, मग तुझा कसला सिरियसनेस, कसली तुझी स्ट्रगल स्टोरी, हे सगळं खोटं आहे का? तर त्यांनी सांगितलं की यू नेव्हर गेट अ सेकंड चान्स, तुम्हाला काही सेकंड चान्स मिळेल वगैरे असं काही सांगता येत नाही, तुम्ही किंचाळता आणि नॉईज ऑफ हाऊस तुम्ही किंचाळणारे आहात, त्यामुळे तुम्हाला आम्ही हा पुरस्कार देतो. मग ती त्याच्यावर सांगते, काहीतरी स्पष्टीकरण देते, मी करणला पहिल्यापासून फॉलो करत होते, मग आणि तो माझ्या एकदम समोर आला, त्यामुळे मला असं वाटलं अरे बापरे याच्यावर आपण विश्वास ठेवू, मग मी विश्वास ठेवला, मी असं केलं तसं केलं, हे केलं ते केलं. मग ती काही ते फालतू सांगायला लागली, म्हणजे अशा गोष्टी. रितेश देशमुख म्हणले आता बाद झालं, तुम्ही गेम खेळा आणि काय असेल ते करा. यानंतर विशाल आणि ओमकार यांना सांगितलं की तुम्ही कुठं असता, काय असता, हाणामारी कशाला करता. तो ओमकार सुद्धा काहीतरी सांगायला लागतो की विशालनं मला असं केलं तसं केलं. बिग बॉस रितेश देशमुख सांगतात, हे बघ सगळ्यांना माहित आहे तू पहिल्यांदा विशालच्या अंगावर गेलेला आहेस, त्याला पकडून ठेवलंस आणि त्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या घडल्या. चुकलं असेल विशालचं, विशाल पण म्हणतो माझं चुकलं असेल तर माफ करा, आणि आम्ही त्या बारक्याला काळू डॉनला जे आहे ते पण उचललं, त्याच्याबद्दल माफ करा. तो तिथे विषय संपवतो. या दोघांच्या बद्दल रितेश देशमुख असं बोलतात की ओमकार तुम्ही कुठंच दिसत नाही, गेम मध्ये दिसत नाही, काहीच दिसत नाही. आणि विशालला असं म्हणतात तुम्ही दिसता पण तुमचा गेम दिसत नाही, म्हणजे तुम्ही गेम मध्ये नाहीये. बरोबर. आणि यापुढे तुमचा व्हायलन्स खपवून घेणार नाही, तुमची कस्ती खपवून घेणार नाही, असं नाही तसं नाही, हे नाही ते नाही. परत तन्वी जी आहे ती सुट्टी झाल्यावर लगेच सगळ्यांकडनं कौतुक घ्यायला करायला लागते, मी कशी दिसते, मी कशी छान दिसते. मला ही हल्लीच्या पोरींना काय कळत नाही. अरे जर तुम्ही खरंच चांगलं दिसत असाल किंवा तुम्ही त्या पात्रतेचे असाल तर समोर पोरगा असू दे, पोरगी असू दे, कोणी कौतुक नक्कीच करेल. परंतु हे स्वतःचं कौतुक करून घेऊन स्वतःला गुडी 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 म्हणून घ्यायचं काय आहे. मी बघतोय मैत्रिणी वगैरे माझं कौतुक करा, माझं कौतुक करा. अरे पोरांनी कौतुक करा असं म्हणलं तर तुम्ही करता का? काय लावले. यानंतर सुट्टी आहे, ब्रेक आहे मध्ये, या भाऊच्या धक्क्यामध्ये यामध्ये चर्चा चालू असते की रुचिता आता विक्टिम कार्ड खेळणार आणि ती तसंच करते, ती विक्टिम कार्ड काढायचा प्रयत्न करते की हा सगळ्यात करण जो आहे तो थर्ड क्लास माणूस आहे, हा माणूस थर्ड क्लास आहे, हे आहे ते आहे, तिने ते काढलेलं आहे. म्हणजे मला तर आता ऍक्च्युली म्हणजे इंटरेस्टच गेलेला आहे. म्हणजे हे 2-3 एपिसोड पहिले 2 जरा बरे वाटले, म्हणजे अगदी हौसेने बघितले, पण आता खूप बोरिंग वाटते की म्हणजे असं काय सांगावं किंवा काय करावं, किंवा भाऊच्या धक्क्यात आता रितेश देशमुख पुढं काय बोलणार किंवा समोरचा व्यक्ती काय बोलणार, ह्यात असं वाटलं होतं. पुढं राधा यांचा टर्न येतो. राधाच्या आधी जे आहेत आयुष, राकेश, रोशन, राधाला सांगितलं जातं की तुमचं काहीच नाही आहे या गेम मध्ये किंवा तुम्ही कुठंच दिसत नाही आहे टीव्ही मध्ये, तर तुम्ही टीव्ही मध्ये दिसण्यासाठी काहीतरी करा, चर्चेमध्ये या, चेहऱ्यांवरनं तुमची ओळख व्हायला पाहिजे. आता अजून मला सुद्धा ते आयुष आणि तो कोण दुसरा ओमकार एकदम चेहऱ्यामध्ये घोळ होतो एवढं बघून सुद्धा. राधाला सांगितलं होतं तू फक्त जेवण करतेस आणि मध्येच कुठेतरी टास्क मध्ये दिसलीस, ते पण दीपालीमुळे, बाकी काय करतेस, बाकी काहीच करत नाहीस. यानंतर आरबी राकेश बापट यांचं कौतुक केलं जातं, तुम्ही खूप डिसेंट गेम खेळताय, खूप चांगला गेम खेळताय, तुमचं एकदम बोलणं चाललं सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, जिथं भाग घ्यायचा तिथं भाग घेताय, जिथं भाग घ्यायचा नाही तिथं भाग घेत नाही, जिथं भांडणं थांबवायचा प्रयत्न करायचा तिथं भांडणं थांबवायचं आहे. मित्रांनो हाच खरा गेम आहे. सागर कारंडे पण असंच गेम खेळतोय. सागर कारंडेंचं पण खूप कौतुक होतं की तुम्ही महाराष्ट्राचे सुपरस्टार आहात अक्षरशः या गेम मध्ये. तर आरबी सागर कारंडे यांच्याकडनं खरंच शिकण्यासारखं आहे, खूप कौतुक होतं. आयुषला तर सांगितलं की तुम्ही फक्त ग्रुपमध्ये दिसता, याच्या पुढं तुम्ही काही दिसणार नाही. सचिन प्राजक्ता यांनी सांगितलं गाण्यातनं बाहेर पडा, तुम्ही नुसती गाणी म्हणताय, तुम्ही आहात चांगले पण प्रयत्न करा आणखीन पुढे यायचा. प्राजक्ता दिसते यादीमध्ये जरा असं सॉफ्टपणे तिची स्ट्रॅटेजी खेळताना, परंतु सचिन जे आहेत ते जरा थोडे मागे दिसत आहेत. पण सचिन कुमावत मला त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर, चांगला माणूस आहे आणि त्यांची गाणी मला आवडतात वैयक्तिक, म्हणून मी म्हणतोय. त्यानंतर करणला पण सांगितलं की तू फोकस इंडियन आहेस आणि तसाच फोकस इंडियन आहेस, तुझं सगळीकडे लक्ष आहे, तू जिथे चांगला आहे तिथे चांगलं म्हणतो, जिथं वाईट आहे तिथं वाईट म्हणतो. खरंच टास्कमध्ये वगैरे असताना करणने सांगितलेलं आहे की ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ते चुकीच्या आहेत, ज्या बरोबर आहेत ते बरोबर आहे. आणि हा जर त्यांना असाच स्टँड ठेवला तर पुढे जसे जसे टास्क वाढत जातील किंवा एकमेकांच्या विरोधात टास्क खेळले जातील तेव्हा ह्याचा जो ऍटिट्यूड आहे किंवा ह्याचं जे म्हणणं आहे ते नक्कीच उपयोगी पडेल. खरं पॉवर कीवरनं सुनावलेलं आहे की तुम्ही एवढे काही दानवीर लागला आहात का, कशाला, म्हणजे काय तुम्हाला
किंमत वगैरे आहे का नाही, तर करणचं उत्तर असतं की ज्याला किंमत म्हणजे ज्याच्यात हिंमत आहे तो काही करू शकतो, असं बिग बॉसने काहीतरी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मी हिंमत दाखवली आणि जे माझे काही फॉलोअर्स आहेत त्यांच्यावर माझा विश्वास आहे, त्यामुळे मी पहिल्या आठवड्यात वगैरे बाहेर पडणार नाही. नितेश देशमुख म्हणतात, भावा असलं काही नाही आहे, सगळा स्क्रिप्टेड शो असतो, जसं कॉन्ट्रॅक्ट ठरलंय त्याप्रमाणे असं मी म्हणतोय. आणि ज्यांना काढायचं त्यांना आम्ही काढतो, ज्यांना नाही काढायचं त्यांना नाही काढत. त्यामुळं बघा तुम्ही काय असेल ते. त्यानंतर सोनाली यांच्याबद्दल खूप चांगलं बोललं जातं की सोनाली तुम्ही सगळ्यांना पोक करता, जिथं पाहिजे तिथं त्यांना ओपन अप करता, ही पण गोष्ट चांगली आहे. त्याचबरोबर तुम्हाला जरी कुणी कितीही बोललं तरी तुम्ही उगाच डिफेंड करायला म्हणून वादावादी करायला जात नाही, तुम्ही शांत बसता. खूप सोनाली हे चांगलं आहे. आणि एक ते नेहमीचं जे हे वाक्य जे निक्कीला वाक्य होतं तेच हे होतं, यू कॅन लाईक म्हणजे लाईक ऑर हेट ऑर सोनाली, पण यू कांट इग्नोर सोनाली. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ती आवडो न आवडो पण तुम्ही तिला इग्नोर करू शकत नाही. यानंतर सागर कारंडेंवर परत येतात. सागर कारंडे उत्तमच काम करतायत, टॉप क्लास काम करतात, एंटरटेनमेंटचे फंडे आणि आमचे सागर कारंडे वगैरे असं काहीतरी लोक म्हणतात, त्यांनी त्यांचं कौतुक केलं. दिव्या, दीपाली, राधिका यांच्याबद्दल परत बोलणं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये अडकताय, जरा तुम्ही थोडं बाहेर या. दिव्याबद्दल ऍक्च्युली बोलायला हवं होतं की तिनं जे काही प्रोमोमध्ये दाखवलं, इंग्लिशला पडली, भारी मराठीची क्वीन वगैरे काय काय जे आहे ते बोलायला पाहिजे होतं. ती नाव डायरेक्ट मराठीचा शो आहे आणि तिथं बोलते मी इंग्लिश बोलणार असं खाल्ला, पण आजच्या शो मध्ये ते बोलताना दिसलेच नाहीत. आणि दरडावून विचारलं पाहिजे होतं, ते काहीच दिसलं नाही. यापुढं जे आहे ते अनुश्रीबद्दल बोललं जातं की तू पहिल्या बजरच्या मध्ये दिसलीस, बजरचा टास्क होता, तुफानाचा टास्क होता, आणि त्यानंतर डायरेक्ट नॉमिनेशन टास्क मध्ये दिसलीस. आधीमध्ये कुठं गायब होतीस? जरा दिसलीस तर चांगले होईल, तर नॉमिनेट 100% आहे तू. त्यानंतर रोशन, आता रडायचं नाही लढायचं, एवढंच सांगितलं. यावरनं ओळखा की दादांनो, तुमचं कार्ड जे आहे रडारडी, गरीबाचं कार्ड, गावाचं कार्ड जे आहे ना, त्याचा बंद करा आणि तुमचा गेम दाखवायला चालू करा. इथं पण मला गोष्ट खटकलेली आहे रितेश देशमुख यांची शो मेकरशी. तुम्ही एका समूहाबद्दल, एका शहराबद्दल, म्हणजे शहरी लोकांबद्दल एक निगेटिव्ह बोलता, इतकं निगेटिव्ह बोलता की आमच्या पोटावर पाय घेऊन जातात वगैरे, परंतु तुम्ही त्यांच्याबद्दल एकही त्यांना अवाक्षर बोलत नाही. आणि हे पहिल्या आठवड्यातच, म्हणजे पहिल्या दिवशीच, आजच्या शनिवारीच बोलणं अपेक्षित होतं, रविवारी नाही. दिव्याला पण की तू इंग्लिश बोलतेस ते जे काय आहे ते बाहेर नक्कीच तुमचं जे काय असेल ते कौतुक केलं जाईल, परंतु इथं नाही ते चालणार, इथं नाही चालणार. ते तुम्ही बोलायला पाहिजे होतं, परंतु तुम्ही त्याच्याबद्दल काहीच बोलणार नाही. रोशनला पण बोलला नाही, दिव्याला पण बोलला नाही. त्यानंतर काळू डाऊन येतो, यत्र तत्र सर्वत्र तुम्ही सगळीकडे असता आणि तुम्ही तुमच्या गोट्यांचं जे काही महत्व आहे, तुमच्या गोट्यांचं म्हणजे तुम्ही जे काही सांगितलेले जे काही गोट्या आहेत त्यांचं महत्व जे आहे, अंड्याची गोटी, ह्याची गोटी, त्याची गोटी, खेळायच्या गोट्या, खायच्या गोट्या वगैरे जे काय आहे ते गोट्यांचं जे तुम्ही महत्व सांगितलेलं आहे, तर ते जे आहे ते खूप चांगलं सांगितलं समाजामध्ये. याच्यामुळे चांगल्या गोष्टी घडल्या, खूप एंटरटेनमेंट झाली. आणि आता आम्ही पण कुणाच्या गोट्या काय म्हणजे गोट्यांबद्दल आम्ही पण संशोधन करत आहोत की यामध्ये आणि पुढे काही होऊ शकतं का, किंवा ह्याच्यावरनं गोट्यांचा शोध लावला, गरीबाच्या पोरांना वगैरे असं काही दाखवता वगैरे आलं तर दाखवायचा प्रयत्न करतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अगदी जाता जाता म्हणतात, लक्षात घ्या हा शो मराठी आहे आणि मराठीमध्ये बोला. चला, आजचं काम झालेलं आहे, संपलं, तुमचं तुम्ही घराला जावा. काय राव, एका शो मध्ये, मराठी शो मध्ये एक पोरगी असं बोलते की मी इंग्लिशच बोलणार, मी असंच करणार, यू हॅव टू सपोज, यू हॅव टू हे, यू हॅव टू ते. तुम्ही काहीच बोलत नाही. काही तर हिंदीच बोलतात, तुम्ही त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही. काही लोक शहरी लोकांबद्दल अतिशय वाईट गलिच्छ बोलतात, तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. मग कसला भाऊचा धक्का? हा शो 70 दिवसांचाच पक्का. मित्रांनो, टीआरपी पडत आहे. त्यामुळे जिओ हॉटस्टार जर तुम्ही बघितलं तर किती व्ह्यूज आले, काय व्ह्यूज आले किंवा कुठले आले, हे आठवड्याभरात काहीही आलेलं नाहीये. लक्षात घ्या, आज आठवडा झालेला आहे जवळपास. या आठवड्याभरात काही कुठेही आलेले नाहीयेत की किती व्ह्यूज आले किंवा काय आले. पडलाय राव, पडलाय शो, पडलेला आहे. लक्षात घ्या, 70 दिवसामध्ये गुंडाळावा लागणार आहे. जिओ मला तर नाही वाटत मोठी रिस्क घेईल. आता याच्या पुढे सगळ्यांच्या चर्चा चालू आहेत की आता काय करायचं, पुढं काय, कसं होईल, काय होईल, रुचिता असं करेल का, तन्वी बदलेल का, याबद्दल चर्चा चालू आहेत. बघू आता भाऊच्या धक्क्यात उद्या कोण जात आहे ते बघावं. एखादं गरीबाचं कार्डच गेलेलं बरं पडेल असं मला तर वाटतंय, कारण काही एंटरटेन तर एकतर करत नाहीयेत, परंतु ते त्यांचं कार्ड दाखवायला चालू करतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला काल बोललेलो होतो की बिग बॉस संदर्भात मी एक व्हिडिओ करतोय की बिग बॉस हे आयुष्यातलं अंतिम ध्येय नाही, तर ती व्हिडिओ यायला जरा थोडा वेळ लागेल. मी ती उद्या किंवा परवा नक्कीच टाकेन. तोपर्यंत धन्यवाद.